राज्य शासनाने भिवंडी तालुक्यातील आमणे या गावामध्ये इंटरनॅशनल स्टेडियम बनवण्याचा प्रस्ताव ठेवल्यानंतर स्टेडियम बांधण्याच्या हालचालीला सुरुवात झाली आहे। MMRD यांनी दिलेल्या माहितीनुसार क्रिकेट असोसिएशन MCA यांनी जमीन हस्तांतरित करण्याबाबत तयारी दर्शवली आहे। ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यामधील आमणे या गावामध्ये शासनाची 50 एकर जमीन राखीव आहे। या जमिनीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम बनवण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे। या घोषणेनंतर ही जागा हस्तांतरित करण्याचे नियोजन सुरू आहे। स्थानिक आमणे गावातील तरुणांना हे स्टेडियम उभारण्यात येणार असल्याने आनंद व्यक्त केलाय। मात्र स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी आमणे गावातील तरुणांनी केली आहे। आता भव्य दिव्य स्टेडियम होतं आणि क्रिकेट प्रेमीयांना याचा खूप उत्साह आहे, आनंद आहे। आम्हालाही आनंद वाटतो की आज जे प्लेयर आम्ही टीव्हीवर बघतो, पडद्यावर बघतो, ते आज आम्हाला प्रत्यक्षात बघायला भेटणार, पाहायला भेटणार, ही उत्सुकता आम्हाला आहे। आणि आज ही एवढी मोठी भव्य दिव्य स्टेडियम 1 लाखापेक्षा जास्त प्रेक्षक इथं कॅपॅसिटी प्रेक्षक बसू शकतात। हा मोठा स्टेडियम आहे आणि आज ही जागा एवढी जागा आहे, शासनाने त्यांच्या ताब्यात घेतलेली आहे। ही जागा पुरी शेतकरी इथला भूमिपुत्र त्याच्यावर भाजीपाला, जनावर चाराचं, शेती हे त्यांचा उदरनिर्वाह होता। आणि शासनाने एवढंच लक्ष द्यावं की या जागेवर जेव्हा तुम्ही स्टेडियम बनवता, त्या स्टेडियम बनवल्यानंतर तिथल्या भूमिपुत्रांना काय रोजगार काय उपलब्ध होईल का, याच्यावरही त्यांनी लक्ष दिलं पाहिजे।